मला वाटतं दिवाळीच्या आधी आपलं स्वस्थ वृत्तचं लेक्चर झालं होतं. त्याच्यानंतर काही झालेलं नाहीये. बरेच दिवस झाले. कुठपर्यंत आलं होतं कुणाला आठवतंय का? आपलं दिनचर्या भाग चालला होता. हो. त्या वंदन वदन वदन सुरू होतं. जीवा निर्मूलन, जिव्हा निर्लेखन आणि निर्लेखन झालं. हा, जिव्हा वंदन निर्लेखन झालंय ना. वंदन पण झालं होतं. हा, वंदन झालं होतं. ठीक आहे. आता पुढं त्याच्यानंतर आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं आरोग्य. ज्ञानेंद्रिय म्हणजे कोणकोणती ज्ञानेंद्रिय आहेत? अं, ज्ञानेंद्रिय कोणकोणती आहेत कोण सांगेल? नाक, डोळे, हम्म. त्वचा, हम्म. जीभ आहे आणि स्किन आहे. हा, तर ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि कर्मेंद्रिय कोणकोणती आहेत? अं, हात, पाय, हम्म. अं, आणि आपलं रिप्रोडक्शन म्हणजे जेनेटल ऑर्गन्स. उपस्थ उपस्थ म्हणतात उपस्थ. त्याला. हा. हस्त, पाद, हस्तपाद. वाक. वाक इंद्रिय म्हणजे वाणी. हम्म. जीभ. पायू आणि उपस्थ. पायू म्हणजे गुदमार्ग. तर ही 5 कर्मेंद्रिय आहेत. तर हम्म. ह्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुद्धा आपल्या दैनंदिनीमध्ये त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर ज्ञानेंद्रियांच्या आरोग्यासाठी अंजन, नस्य, कर्णपुरण, गंडूश धारण आणि अभ्यंग हे 5 विधी पंच ज्ञानेंद्रियांचं अधिष्ठान असणाऱ्या 5 ज्ञानेंद्रियांच्या आरोग्यासाठी सांगितलेले विधी आहेत. तर अंजन कशासाठी आहे? तर डोळ्यांच्या आरोग्यासाठी. नस्य हे नाकाच्या आरोग्यासाठी. कर्णपुरण कानाच्या आरोग्यासाठी. गंडूश धारण हे जिभेच्या आरोग्यासाठी आहे. आणि अभ्यंग, अभ्यंग म्हणजे तेल लावून मसाज करणं. तर हे आपलं जी स्किन आहे, त्वचा जी आहे, स्पर्शनेंद्रिय त्याच्या आरोग्यासाठी अभ्यंग विधी सांगितलेला आहे. तर आणि कर्मेंद्रियासाठी काय सांगितलंय? तर हस्त, पाद, वाक, पायू आणि उपस्थ या 5 कर्मेंद्रियांसाठी व्यायाम आणि मर्दन. मर्दन म्हणजे तेल लावून रगडून रगडून मसाज करणं, त्याला म्हणतात मर्दन. आणि व्यायाम, व्यायामाचे आता आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत. तर व्यायाम आणि मर्दन हे कर्मेंद्रियांचं आरोग्य सुधारण्यासाठी किंवा त्यांचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. आता एक एक ज्ञानेंद्रियांचे विधी आपण बघूया. तर पहिल्यांदा आपण बघू चक्षुरेंद्रिय. चक्षुरेंद्रिय म्हणजे चक्षुरेंद्रिय कुठे असतं? डोळ्यामध्ये. आता डोळे हे काय आहे? डोळे हा स्थूल अवयव आहे आणि त्याच्या ठिकाणी चक्षुरेंद्रिय असतं. आणि चक्षुरेंद्रियामुळं कशाचं ज्ञान होतं आपल्याला? रूपाचं ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला सगळं जग आपण बघू शकतो. तर हे जे चक्षुरेंद्रिय आहे, तर याचं आरोग्य चांगलं राहावं, त्याची कार्यक्षमता जास्तीत जास्त वर्ष टिकून राहावी, यासाठी दररोज संविरांजन घालायला सांगितलेलं आहे. रोज संविरांजन घालायचं आणि आठवड्यातनं एकदा रसांजन घालायचं असं सांगितलेलं आहे. आणि याशिवाय डोळ्यांचे व्यायाम सांगितलेले आहेत आणि डोळ्याचं आरोग्य बिघडू नये यासाठी डोळ्यांचे व्यायाम करायला सांगितलेले आहेत. आता योगामध्ये डोळ्याच्या आरोग्यासाठी किंवा दृष्टी टिकून राहण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे माहितीये? त्राटक. हा, त्राटक. त्राटक जे आहे ते त्राटक ही एक प्रकारची शुद्धी क्रिया आहे आणि त्याच्यामुळं आपलं डोळ्यांचं आरोग्य आणि दृष्टी ही जास्तीत जास्त काळ टिकून राहते. आता इथे जे सांगितलेलं आहे स्वस्थ वृत्तामध्ये अंजन विधी सांगितलेला आहे डोळ्यांसाठी. तर अंजन म्हणजे काय? तर डोळ्यामध्ये एखादं द्रव्य टाकणं किंवा एखादं औषध टाकणं. तर त्याला अंजन प्रक्रिया म्हटलेलं आहे. तर रोज त्यांनी संविरांजन सांगितलेलं आहे. संविरांजन म्हणजे काजळ. काजळ जे आपण लहान मुलांना, जे नुकत्या जन्मलेल्या मुलांना जे काजळ घालतो त्यालाच संविरांजन असं म्हणतात. किंवा काही लोक सुरमा डोळ्यामध्ये घालतात. तर तो सुरमा म्हणजे सुद्धा एक संविरांजनच आहे. आणि हे जे संविरांजन किंवा काळं जे काजळ आहे ते दररोज डोळ्यात घालायला सांगितलंय. त्यामुळे काय होतं? तर डोळे सुंदर होतात, सुंदर दिसतात.
त्याच्यानंतर दृष्टी सूक्ष्म होते. दृष्टी सूक्ष्म होते म्हणजे सूक्ष्म पदार्थ सुद्धा आपण बघू शकतो, इतकी ती दृष्टी शार्प होते. नंतर नेत्रमंडल स्वच्छ होतात. डोळ्यामध्ये रोज आपल्या आपण दिवसभर जे काही फिरतो, इकडे तिकडे गाडीवरनं फिरतो, वाऱ्यात फिरतो, त्यावेळी अनेक प्रकारची सूक्ष्म धुलीकण हे आपल्या डोळ्यामध्ये जात असतात आणि ते बाहेर पडावेत, ते सगळे बाहेर पडून डोळे स्वच्छ व्हावेत, यासाठी सुद्धा संविरांजनाचा उपयोग होतो. त्यानंतर पापण्या ज्या आहेत, बऱ्याच जणांच्या पापण्या खूप विरळ विरळ असतात किंवा पापण्यांमध्ये सुद्धा बारीक उवा, लिखा किंवा फंगल इन्फेक्शन, इतर काही इन्फेक्शन, स्टाय स्टाय म्हणजे ज्याला काय म्हणतात स्टायला मराठीत, रांजणवाडी, रांजणवाडी होते असं जे म्हणतात ना, तो पापण्यांचाच आजार आहे. तर तो पापण्यांचा आजार सुद्धा संविरांजनामुळे होत नाही. डोळे स्वच्छ होतात, पापण्या ह्या दाट होतात, मुलायम होतात. म्हणजे पापण्यांचे जे केस आहेत ते दाट आणि मुलायम होतात, पापण्यांचे केस गळत नाहीत. बऱ्याच जणांचे म्हणजे वृद्धावस्थेमध्ये बऱ्याच जणांच्या पापण्या पूर्णच गेलेल्या असतात, ते केस सुद्धा गळून गेलेले असतात. तर संविरांजन जर घातलं तर जास्तीत जास्त काळ पापण्या दाट आणि मुलायम राहू शकतात. पापण्यांचे आजार होत नाहीत. त्याच्यानंतर डोळे स्वच्छ होतात. त्यासाठी संविरांजन हे घालायला सांगितलेलं आहे. आता डोळा जो आहे किंवा चक्षुरेंद्र जे जे आहे ते कोणत्या महाभूताचं अधिष्ठान आहे? कोणत्या महाभूताचं अधिष्ठान आहे डोळा, चक्षुरेंद्रिय? मागच्या वर्षी झालेला आहे पंचमहाभूतांच्या सिद्धांतामध्ये. तर डोळा हा तेज तत्वाचा आहे किंवा तेज महाभूताचं अधिष्ठान डोळ्यामध्ये असतं. त्यामुळं त्याला कफदोषाची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणून हा कफदोष, कफदोष म्हणजे काय? कफदोष जर झाला डोळ्यामध्ये तर काय होतं, तर डोळ्याला चिकट घाण येते, डोळे चिकटतात, पापण्यांना पण चिकट चिकटपणा येतो. तर याला कफदोषाची बाधा होणं डोळ्याला असं म्हटलं जातं. तर ही बाधा होऊ नये किंवा झाली असेल तर कमी व्हावी यासाठी आठवड्यातून एकदा रसांजन वापरायला सांगितलेलं आहे. रसांजनामुळे काय होतं, तर संचित कफाचा स्त्राव होऊन जातो आणि डोळे स्वच्छ होतात. परंतु रसांजन हे तीक्ष्ण आहे आणि ते तीक्ष्ण असल्यामुळं त्याचा प्रयोग हा शक्यतो रात्री करायला सांगितलाय. आता सुश्रुताचार्यांनी संविरांजनाच्या ऐवजी स्त्रोतोंजनाचा वापर करावा. त्यानं नेत्रदाह, कंडू, मल, क्लेद आणि वेदना नष्ट होतात असं सांगितलेलं आहे. आता रसांजन म्हणजे काय आहे, जे आठवड्यातून एकदाच वापरायचंय? रसांजन म्हणजे दारू हळदीचा शेळीच्या दुधामध्ये काढा तयार केला जातो. दारू हळद माहितीये का? म्हणजे हळद जी असते, हळद, आंबे हळद, दारू हळद असे हळदीचे प्रकार आहेत. त्यातला दारू हरिद्रा हा एक हळदीचा प्रकार आहे आणि त्या दारू हरिद्रेचा शेळीच्या दुधामध्ये काढा केला जातो आणि तो काढा इतका अग्नीवर ठेवून इतका आटवला जातो की तो घट्ट होईपर्यंत तो आटवला जातो आणि ते आटवल्यानंतर जो एक घट्ट भाग जे तयार होतो त्याला रसांजन असं म्हणतात. आणि हे रसांजन तीक्ष्ण असतं आणि त्यामुळं त्याचा आठवड्यातून एकदाच वापर करायचा आहे. त्याच्यामुळं जे कफदोष जे आहे चक्षुरेंद्रियाच्या ठिकाणी तो कमी होतो आणि डोळे स्वच्छ होतात. तर रसांजन म्हणजे दारू हळदीचा शेळीच्या दुधात काढा करून तो घट्ट होईपर्यंत आटवल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्याला रसांजन म्हणतात. आणि संविरांजन हे रोज डोळ्यात घालायला सांगितले. तर संविरांजन म्हणजे काय? तर संवीर हे काळ्या रंगाच्या खनिज कड्याच्या आकारात मिळतं. काळ्या रंगाचे खडे मिळतात त्याला संविरांजनाचे, त्याला संवीर असं म्हणतात. आणि त्याची पूड करतात, त्याची एकदम बारीक अतिशय सूक्ष्म मऊ अशी पूड तयार केली जाते, पावडर तयार केली जाते आणि त्या पावडरला माक्याच्या रसाच्या भावना दिल्या की संविरांजन किंवा सुरमा तयार होतो. आणि हे संविरांजन किंवा सुरमा जो आहे तो रोज डोळ्यात घालायला सांगितलेला आहे. आता आपण लहान बाळांना जे काळं काजळ घालतो तर ते काय केलं जातं, एखादं तांब्याचं किंवा पितळेचं मोठा तांब्या किंवा भांड घेतलं जातं आणि एरंडेल तेलाचा दिवा पेटवला जातो आणि त्या एरंडेल तेलाच्या दिव्यावर ते
तांब्याचं भांड असं धरलं जातं की त्याच्यामुळं त्याची एक काजळीचा थर तयार होतो त्या भांड्यावर, आणि ती जी काजळी आहे ती काढली जाते आणि त्याच्यापासून ते काळ्या रंगाचं काजळ लहान बाळांसाठी तयार केलं जातं. अजून सुद्धा घरोघरी डिलिव्हरी झाली की लगेच ते ज्या पूर्वीच्या ज्या बायका आहेत त्या असं घरीच ते काजळ तयार करतात. विकतचं काजळ शक्यतो बाळाच्या डोळ्यात घालत नाही. परंतु काजळ घालणाऱ्याचे हात अतिशय स्वच्छ असले पाहिजेत. जर अस्वच्छ हाताने जर काजळ घातलं गेलं तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे रोज संविरांजन आणि आठवड्यातून एकदा रसांजन घालायला सांगितलंय. आता हे जे अंजन घालायचे, आता आपल्याकडं बाळाच्या डोळ्यात वगैरे अंजन जे घातलं जातं किंवा बाळाच्या डोळ्यात काजळ घातलं जातं किंवा मेकअप करताना जे काजळ घातलं जातं ते बोटानेच घातलं जातं. परंतु आयुर्वेदामध्ये अंजन शलाकेनं अंजन घालायला सांगितलेलं आहे. अंजन शलाका, शलाका म्हणजे काय, तर एक धातूची सळई असते, एकदम बारीक अशी धातूची सळई असते, त्याला शलाका म्हणतात. तर अशी एक सळई त्याच्यासाठी वापरायला सांगितलेली आहे अंजन घालण्यासाठी. त्याला अंजन शलाका असं म्हटलं जातं. तर ती शलाका कशी असते, तर अंजनासाठी सोने किंवा चांदी यांची सळई ही सुखकारक असते. आता सोन्याची सळई घालणं आताच्या काळात तर काय शक्य नाही आहे आपल्याला, अंजन शलाका सोन्याची तयार करणं किंवा वापरणं. पण चांदीची अंजन शलाका आपण वापरू शकतो. किंवा चांगल्या लाकडाची जर शलाका असेल तर ती सुद्धा वापरायला हरकत नाही. आता रसांजनासारख्या लेखन अंजनासाठी, लेखन म्हणजे काय, लेखन याचा अर्थ खरडून काढणे. रसांजनाचं काम लेखन कर्म केलं जातं, कारण कफदोषाची बाधा झाल्यानंतर जो चिकटपणा येतो तो चिकटपणा खरडून काढण्यासाठी रसांजन वापरलं जातं. त्यामुळे त्याचं काम लेखन कर्म आहे. तर रसांजनासाठी म्हणून त्यांनी तांब्याची सळई वापरायला सांगितलेली आहे. तांब्याची सळई ही रसांजनासाठी रसांजन घालण्यासाठी चांगली असते. आता ही शलाका केवढी पाहिजे, तर ती 10 अंगुले लांब असायला पाहिजे. 10 अंगुले म्हणजे साधारणपणे 6 ते 7 इंच, 6 इंचाचा लांबी त्याची होते, 10 अंगुले लांब. 10 अंगुले लांब असते आणि ती मध्यभागी थोडीशी फुगीर असते आणि बाजूनं निमुळती असते. मध्यभागी फुगीर आणि दोन्ही बाजूनं निमुळती अशी अंजन शलाका असते. ती 10 अंगुले लांब असते. आणि अंजन कर्म करण्यापूर्वी ही सळई किंवा अंजन शलाका जी आहे ती धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायची असते आणि मग ती त्या अंजनामध्ये बुडवून ती हळूच दोन्ही पापण्याच्या मधून फिरवायची असते. एकदम आत डोळ्यात नसते घालायची. तर अशा प्रकारे अंजन केलं जातं. आता काही अजून एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे डोळे स्वच्छ करण्यासाठी, ते म्हणजे कांद्याचा रस. म्हणजे प्रखर सूर्यकिरण, म्हणजे एप्रिल मे महिन्यात जर काही कारणानं आपल्याला उन्हात बाहेर फिरायची वेळ आली तर प्रखर सूर्यकिरणांमुळे आणि उष्णतेमुळे डोळ्यांना त्रास होतो. कारण डोळे हे तेज तत्वाचं किंवा तेज महाभूताचे इंद्रिय आहे. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोळ्यांचा नेत्र दाह आणि थकवा कमी होण्यासाठी म्हणून पांढऱ्या कांद्याचा रस हा डोळ्यात घालायला सांगितलेला आहे. तसंच तळपायांना सुद्धा तेल चोळायला सांगितले, त्याला पादाभ्यंग असं म्हणतात. तर तळपायांना तेल लावून मसाज केला तर त्यानं सुद्धा डोळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि डोळ्यांमधली उष्णताही कमी होते. हे झालं अंजनाबद्दल. अजून काय सांगितलंय डोळ्यांच्या आरोग्यासाठी, तर डोळ्यांचा व्यायाम. डोळ्यां आपला जो डोळा आहे तो एक असा आयबॉल आहे ना, गोल आकाराचा एक बॉल सारखाच अवयव आहे. जे बघत असतो वर खाली बाजूला, तरीही डोळ्यांची जी हालचाल होत असते ती डोळ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या स्नायूंमुळे होत असते. आणि हे जे डोळ्यातले स्नायू आहेत हे अतिशय नाजूक असतात आणि त्या स्नायूंची ताकद टिकून राहावी यासाठी डोळ्यांचा व्यायाम करायला सांगितलेला आहे. तर याच्यामध्ये काय काय व्यायाम सांगितलेले आहेत, तर पहिला एक व्यायाम असा सांगितलेला आहे
की तळ हातामध्ये पाणी घ्यायचं, साधं थंड, स्वच्छ आणि थंड असं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये डोळा बुडवायचा आणि पापण्यांची उघडझाप करायची. त्याच्यामुळं डोळा स्वच्छ होतो आणि पापण्यांना सुद्धा व्यायाम होतो. त्याच्यानंतर दुसरा व्यायाम प्रकार असा सांगितलेला आहे की सकाळचं जे कोवळं ऊन आहे, तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसायचं आणि 5-10 मिनिटं डोळे उघडझाप करत किंवा डोळे किलकिले करून सूर्याकडे बघायचं आणि त्याच्यानंतर डोळ्यावर हात धरून सूर्याकडे पाठ करायची आणि 5 मिनिटं डोळ्यांची जोराने उघडझाप करायची. हा एक व्यायाम सांगितलाय. त्यानंतर रात्री चंद्राकडे 15 मिनिटं टक लावून पाहण्यासाठी सांगितलंय. म्हणजे सूर्याकडे आपण टक लावून पाहू शकत नाही, कारण ते सूर्यकिरणही प्रखर असतात, ती आपल्या डोळ्यांना सहन होत नाही. पण चंद्र हा शीतल आहे, चंद्राचा जो प्रकाश असतो तो शीतल असतो, म्हणून रात्री चंद्राकडे 15 मिनिटं टक लावून पाहावं, हा एक व्यायाम सांगितलेला आहे. त्यानंतर मान न हलवता चारही कोपऱ्यात क्रमाने बुबुळे फिरवायची. म्हणजे एकदा वर, बाजूला, खाली, परत दुसऱ्या बाजूला, असं चारी बाजूला बुबुळांची हालचाल करायची किंवा बुबुळ फिरवायची आहे. त्यानंतर दोन्ही हात डोळ्यावर ठेवायचे आणि डोळे बंद करून बसायचं. म्हणजे दोन्ही हात असे डोळ्यावर ठेवायचे आणि डोळे बंद करून शांत बसायचं. त्याच्यामुळे काय होतं, डोळ्यांना आराम मिळतो, विश्रांती मिळते आणि त्यामुळं डोळ्यांची ताकद वाढते. नंतर 10 फूट अंतरावरील एखाद्या स्थिर वस्तूकडे आणि नंतर लगेच 8 इंच अंतरावर बोट धरून त्याकडे आलटून पालटून भरभर बघायचं. एकदा 10 फूट अंतरावरची एक वस्तू बघायची आणि त्याच्यानंतर 8 इंचावरची, म्हणजे अगदी जवळची, एक लांबची वस्तू आणि एक जवळची वस्तू, असं अल्टरनेट फास्ट बघत राहायचं. त्यामुळं काय होतं, त्यामुळं सुद्धा डोळ्यांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि त्यांची ताकद वाढते. असं 10 वेळा करायला सांगितलंय त्यांनी. नंतर नेती पण करायला सांगितलेली आहे, म्हणजे जलनेती करायला सांगितलेली आहे. जलनेती ही सगळ्याच म्हणजे नाक, कान, घसा, त्यानंतर जीभ आणि डोळे, या सगळ्याच इंद्रियांसाठी चांगली आहे नेती प्रक्रिया. हे झालं व्यायामाबद्दल. मग हे एवढं सगळं करून सुद्धा काही गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे, काही नियमांचं आपण पालन केलं पाहिजे डोळ्याच्या बाबतीत, तर डोळ्यांना कुठलेही आजार होणार नाही. तर डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी काय करायला सांगितलंय, तर टीव्ही किंवा चित्रपट हे आपण सतत टक लावून दीर्घकाळ बघू नये. म्हणजे एक 10-15 मिनिटांना आपण इकडे तिकडे थोडं बघितलं पाहिजे किंवा 1 मिनिट डोळे मिटून शांत बसलं पाहिजे. 3-3 तास कंटिन्युअस टक लावून टीव्ही किंवा चित्रपट बघू नये. त्यानंतर टीव्ही जो आहे, टीव्ही आणि आपले डोळे याच्यामध्ये कमीत कमी 10 फुटाचं अंतर असलं पाहिजे. हे आता बऱ्याच घरामध्ये, कित्येक घरांमध्ये मी असं बघते की अक्षरशः साधारण 5 ते 6 फुटच अंतर असतं फक्त, लोक जिथं बसलेले असतात तिथून टीव्हीच्या स्क्रीनचं. तर इतक्या कमी अंतरावरून टीव्ही अजिबात बघायचा नाही. टीव्ही आणि आपले डोळे याच्यामध्ये कमीत कमी 10 फुटाचं अंतर असलं पाहिजे. नंतर अनवाणी फार चालू नये. जे तुम्ही एखाद्या मऊ वाळूवरून किंवा मऊ रेतीवरून किंवा हिरवळीवरून किंवा पाण्यावरून जर अनवाणी चाललं तर ठीक आहे, पण बाकी इतर ठिकाणी 24 तास तुम्ही अनवाणी फिरलं नाही पाहिजे. तर पायामध्ये चप्पल किंवा चांगले शूज हे वापरले पाहिजेत. स्कूटरवरून किंवा सायकलवरून जेव्हा आपण वाहनावरून जात असतो, प्रवास करत असतो, त्यावेळी एकतर साधा चष्मा किंवा गॉगल हा वापरला पाहिजे. नाहीतर बारीक किडे, बारीक धूळ किंवा इतर कुठल्याही प्रकारचा कचरा हा डोळ्यात जाऊ शकतो. म्हणून वाहनावरून जाताना नेहमी गॉगल वापरावा किंवा चष्मा वापरावा. त्यानंतर प्रकाश रचना, आपण जिथे राहतो आपल्या घरातली प्रकाश रचना कशी असायला पाहिजे, तर पूर्ण खोलीमध्ये एकसारखा प्रकाश असला पाहिजे आणि तो एकदम अति मंद पण नकोय आणि एकदम खूप प्रखर प्रकाश सुद्धा असला नाही पाहिजे. त्याशिवाय आपण ज्यावेळी काही लिहित असतो किंवा वाचत असतो, त्यावेळी आपल्या पाठीमागून जे आपण वाचतोय त्यावर प्रकाश पडला पाहिजे, पुढून डोळ्यावर प्रकाश नाही पडला पाहिजे. लिहिताना वाचताना हा समोरून प्रकाश नसावा, पाठीमागून किंवा एका बाजूनं प्रकाश पडला पाहिजे. त्यानंतर आहारात काय करायचंय, आहारामध्ये
व्हिटॅमिन ए असलेली जे पदार्थ आहेत ते जास्त प्रमाणात डोळ्यांसाठी खाल्ले पाहिजेत. त्याशिवाय प्रोटीन्स पण आवश्यक आहे. प्रोटीन्सचं प्रमाण आवश्यक आहे चांगलं असणं, आणि व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए कशामध्ये असतं? व्हिटॅमिन ए हे सगळे ऑइल्स, लोणी, त्याच्यानंतर तूप, त्यानंतर गाजर, गाजरामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. तर यांचं सेवन हे आहारामध्ये केलं पाहिजे. त्यानंतर आणखी एक नियम पाळला पाहिजे, म्हणजे आपल्याकडं ऊन हे प्रखर असतं. उन्हाळ्यामध्ये ऊन खूप प्रखर असतं. तर अशा वेळी उन्हातनं आल्या लगेच थंड पाण्यानं आंघोळ करू नये किंवा एकदम फ्रीज मधनं पाणी पिऊ नये. आता आपल्याकडं तर हे सर्रास केलं जातं की लोक उन्हातनं फिरून येतात, आलं की लगेच फ्रीज मधनं पाण्याची बाटली काढायची आणि गटागटात एकदम फ्रीज मधलं थंड पाणी प्यायचं. तर हे चुकीचं आहे. उन्हातनं आल्या लगेच इतकं थंड पाणी पिलं नाही पाहिजे, किंवा थंड पाण्यानं लगेच आंघोळ नाही केली पाहिजे, किंवा यानंतर खूप लांबचं डोळ्यांची ओढाताण करून खूप लांबचं पाहण्याचा प्रयत्न करू नये. वाफ जर आपण ज्यावेळी घेत असतो त्यावेळी डोळे बंद करावेत. डोळ्याच्या आतल्या भागाला वाफ लागता कामा नये, कारण डोळ्यातले आतले जे अवयव आहेत किंवा वरचा जो लेअर असतो डोळ्याचा, तो खूप नाजूक असतो, म्हणून त्याला वाफ लागता कामा नये. किंवा डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विषारी किंवा घातक असे धूर किंवा धूळ जाता कामा नये. नंतर जर आपल्याला जर उलटी येत असेल, वॉमिटिंगचा वेग आला, तर अशा वेळी तो जो वेग आहे वमनाचा, तो रोखून नाही धरला पाहिजे. जर असं जर रोखून धरला, जर वमन होत असताना वमनाचा वेग जर रोखून धरला, तर त्याचा डोळ्यांवर अतिशय वाईट परिणाम होतो. म्हणून वांतीचा वेगावरोध करायचा नाही. त्यानंतर द्रव अन्नाचं अतिसेवन करू नये, म्हणजे सतत फक्त पाणी आणि लिक्विड्सच घेत राहायचं आणि जास्त सॉलिड्स घ्यायचे नाहीत, असं करू नये. म्हणजे अतिसेवन द्रव अन्नाचं करू नये. नंतर मल, मूत्र, वात यांचं पण वेगावं धरण करू नये. अतिशोक, संताप, अतिमैथून, अश्रू वेगावधारण, सूक्ष्म वस्तूंचं सतत अवलोकन, म्हणजे दिसत नाहीये तरी ओढून ताणून ते बारीक 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 बघायचं किंवा बारीक बारीक वाचायचं, तर असं करू नये. त्यामुळे काय होतं, डोळ्यांच्या स्नायूंवर खूप ताण पडतो. तर या सगळ्या गोष्टी टाळायला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर नेहमी सूक्ष्म, चंचल, अप्रिय, अप्रशांत, मूत्र, विष्ठा इत्यादी बिभत्स पदार्थ बघू नये. नंतर वाहनात बसून वाचन करू नये. उन्हात जाताना छत्री वापरावी. वाहनात बसून वाचन करू नये. आजकाल आपण बसमध्ये बसलेला असताना, रेल्वेत बसलेला असताना, किंवा इव्हन गाडीवरनं जाताना सुद्धा मागं बसलेला माणूस हा मोबाईलवरचं काही ना काही वाचत असतो, बघत असतो. तर ते अतिशय वाईट आहे. वाहनात बसून वाचन किंवा मोबाईल बघू नये. त्यानंतर साध्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नये, कारण सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यकिरण हे अतिशय प्रखर झालेले असतात, आणि त्यामुळं डोळ्यांचा जो वरचा लेअर आहे, कॉर्निया, जो अतिशय नाजूक असतो, त्याच्यावर सूर्याचे प्रखर किरण पडले तर तो जळू शकतो किंवा पोळून निघू शकतो. त्यामुळे तो कायमचा डॅमेज होऊ शकतो. त्यानं कायमची दृष्टी जाऊ शकते. म्हणून साध्या डोळ्यांनी सूर्यग्रहण बघू नये. ज्यांना चष्मा आहे त्यांनी नियमितपणे चष्मा वापरला पाहिजे आणि डोळ्यांचे व्यायाम सुद्धा केले पाहिजे. चष्मा असताना सुद्धा जर चष्मा नाही वापरला तर डोळ्यावर अतिरिक्त ताण येतो, आणि त्यामुळे काय होतं, नंबर आणखीन वाढतो. तर ह्या सगळ्या सूचना डोळ्यांच्या आरोग्यासाठी सांगितलेल्या आहेत. आता हे डोळ्यांच्या आरोग्याचं बघितलं. आता पुढचं जे इंद्रिय आहे ते आहे श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान. कानाच्या ठिकाणी श्रोत्रेंद्रिय आहे. आता श्रोत्रेंद्रिय जे आहे, कान जे आहे, ते कोणत्या महाभूताचं अधिष्ठान आहे? आठवतंय का आकाश. पंचमहाभूत सिद्धांत? हा, आकाश. आकाश महाभूत, बरोबर. तर श्रोत्रेंद्रिय हे आकाश महाभूताचं अधिष्ठान आहे. त्यामुळं श्रोत्रेंद्रियाच्या ठिकाणी रुक्षपणा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळं इथं त्यांनी कानामध्ये 8 दिवसातनं एकदा
तेल घालायला सांगितले. अर्थात तेल घालण्यामुळे सुद्धा श्रोत्रेंद्रिय जे आहे ते वातदोष प्रधान आहे. आकाश भूताचं अधिष्ठान आहे आणि वातदोष प्रधान आहे. त्यामुळे श्रोत्रेंद्रियाच्या ठिकाणी रुक्षता जास्त निर्माण होते आणि ही रुक्षता कमी करण्यासाठी म्हणून दिवसातून 8 ते 10 दिवसातून एकदा कानामध्ये तेल घालायचं आहे. आणि ते तेल कसं घालायचंय, थोडस किंचित कोमट करून तेल घालायचं. एकदम थंडगार तेल कानात कधी घालायचं नाहीये. अतिशय स्वच्छ प्युअर चांगलं तेल, एकतर तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल 8 दिवसातून एकदा कानात घालायचं आहे. आणि कर्णमल जर जास्त जमत असेल तर तो मधून मधून काढून टाकला पाहिजे. आता आपल्याकडे इयरबड्स मिळतात, त्याला पुढे कॉटन लावलेला असतो, तर तो सेफ असतो कानातला मळ काढण्यासाठी म्हणून. तर त्यानं कान नेहमी पुसून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर इंद्रियांचा हीन, मिथ्या आणि अतियोग टाळावा. हीन, मिथ्या आणि अतियोग टाळावा. हीनयोग म्हणजे काय, की कुठलाच आवाज ऐकायचा नाही, कायमच शांत ठिकाणी बसायचं, तर हा झाला हीनयोग, तर तो टाळावा. नंतर मिथ्यायोग. मिथ्यायोग म्हणजे काय, अति जास्त जास्त व्हॉल्यूमचा आवाज ऐकायला नाही पाहिजे. आता आपल्याकडं गणपतीमध्ये किंवा कुठेही वरातीमध्ये जे डीजे वगैरे लावले जातात, तर ते अतिशय घातक असा तो ध्वनी असतो. तर अशा प्रकारचे जे ध्वनी आहेत, डीजे किंवा डॉल्बी, तर ते आपण टाळायला पाहिजे. त्याला तो मिथ्यायोग आहे. नाहीतर काय होतं, त्यामुळे कानाचे पडदे फाटू शकतात किंवा कानाच्या ज्या नसा आहेत आतल्या, तर त्या ज्या आहेत नसा ज्या आहेत ऑडिटरी नर्व, तर त्या ऑडिटरी नर्व डॅमेज होऊ शकते आणि त्यामुळं बधिरपणा येऊ शकतो. म्हणून अतिशय मोठे आवाज जे आहेत ते ऐकू नये. त्यानंतर अतियोग. अतियोग म्हणजे काय, की सतत काही ना काही ऐकत राहायचं. म्हणजे आता मुलं मी बघते, ते हेडफोन लावून कायम दिवसभर हेडफोन लावून ते सतत काही ना काही ऐकत असतात. काही काही वेळा तर रात्री झोपताना सुद्धा हेडफोन कानात असतो, काहीतरी मोबाईलवर चालू असतं, त्यांची झोप लागून जाते तरी पण कानावर ते आवाज हेडफोन मधून आदळतच असतात. तर हा झाला अतियोग. म्हणून काही वेळ हा शांतपणे घालवला पाहिजे आणि आपल्याला सहन होतील असे मध्यम स्वरूपाच्या ध्वनीमध्येच आपण जे काही आहे ते सगळं ऐकलं पाहिजे. तर अशा प्रकारे श्रोत्रेंद्रियाचा हीन, मिथ्या आणि अतियोग टाळायचा आहे आणि कानामध्ये 8 ते 10 दिवसातून एकदा तेल कोमट करून घालायचं आहे. तर अशा प्रकारे ही कानाची काळजी घ्यायची. नंतर तिसरं इंद्रिय कोणतं आहे, तर घ्राणेंद्रिय. घ्राणेंद्रिय म्हणजे नाक. नाक. आता नाकाला नासा ही शिरसो द्वारम असं म्हटलं जातं. नाकाला नासा ही शिरसो द्वारम म्हणजे नाक हे आपल्या मेंदूचं किंवा डोक्याचं हे द्वार आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे की नाकाच्या वरच्या भागात म्हणजे इथे आतल्या बाजूला एक कवटीचा जे एक जो भाग असा आहे, छोटासा एरिया असा आहे की त्याला जाळी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे होल आहेत, एक प्रकारची ती जाळी आहे. त्याला क्रिब्रिफॉर्म प्लेट असं म्हटलं जातं. आणि त्या क्रिब्रिफॉर्म प्लेटमुळं काय होतं की आपण जे काही नाकात टाकतो ते मेंदूपर्यंत जातं. ही जी जाळी आहे, हाडांचीच जाळी आहे ती, तो एक स्कलचाच किंवा आपल्या कवटीचाच भाग आहे, त्याला क्रिब्रिफॉर्म प्लेट असं म्हणतात. आणि तिथून आपण जे काही नाकात घालतो ती द्रव्य सगळी तिथून थेट ब्रेन टिश्यू मध्ये जातात. म्हणूनच नासा ही शिरसो द्वारम असं म्हटलेलं आहे. आणि आपली जी सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे सगळ्या ज्ञानेंद्रियांची आणि कर्मेंद्रियांची जी मुख्य सेंटर्स आहेत, म्हणजे ब्रेन सेंटर्स जे आहेत, ती मस्तिष्कामध्ये आहेत, ब्रेन मध्ये आहेत. आणि त्यांच्यापर्यंत कोणतंही औषध पोहोचवण्यासाठी आपल्याला नाकातून मार्ग उपलब्ध होतो. म्हणून नासा ही शिरसो द्वारम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये नस्य कर्माला अतिशय महत्व आहे. नस्य कर्म हे एक अतिशय महत्वाचं पंचकर्मामधलं एक विधी आहे. तर हे जे घ्राणेंद्रिय आहे हे कोणत्या महाभूताचं अधिष्ठान आहे? वायू. रूप रस वायू. रूप रस गंध गंध. गंध.
गंध म्हणजेच पृथ्वी महाभूताचं ते अधिष्ठान आहे. आपल्याला घ्राणेंद्रिया म्हणजे नाकातून आपल्याला गंधाचं ज्ञान होतं, वासाचं ज्ञान होतं. आणि याच्यासाठी नाकाची काळजी घेण्यासाठी किंवा नाकाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये किंवा स्वस्थवृत्तामध्ये नस्य करायला सांगितलेलं आहे. तर नस्यासाठी अणुतेल वापरायला सांगितलेलं आहे आणि ते जर उपलब्ध नसेल तर तिळाचं तेल वापरायला सांगितलेलं आहे. आणि हे जे तिळाचं तेल आहे ते कोमट करून दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2-2 थेंब टाकायचं आहे. आणि ते टाकत असताना मस्तक हे एकदम वर करायचं आहे. म्हणजे या नाकपुड्यांचे जे ओपनिंग आहेत ते एकदम वरच्या बाजूला आकाशाकडं, आकाशाच्या दिशेनं झाली पाहिजेत. अशा प्रकारे मस्तक ठेवून मग कोमट केलेलं तिळ तेल हे 2-2 थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये रोज घालायला सांगितलेले आहेत. त्याला नस्य असं म्हटलं जातं. आता नस्याचे काय फायदे आहेत? नस्य कशासाठी करायचं? काय होतं त्यानं? तर नस्यामुळं काय होतं तर नाकाची जी आतली त्वचा आहे ती त्वचा सुद्धा शुद्ध होते आणि आपल्या पूर्ण शरीरावरच्या त्वचेवर पण त्याचा परिणाम होतो. आपली त्वचा जी आहे ती तुकतुकीत सतेज होते. नंतर खांदे भरदार होतात, छाती मजबूत होते, कांती तेजस्वी होते. कांती म्हणजे पूर्णच त्वचा जी आहे चेहऱ्याची किंवा शरीराची ती तुकतुकीत होते. मुख सुगंधित होतं, स्वर मधुर होतो म्हणजे स्वर असा चिरका, खरखरीत किंवा असा काहीतरी कर्कश असा स्वर जर असेल तर नस्यामुळं काय होतं मधुर स्वर निर्माण होतो आणि निर्मल इंद्रियांची प्राप्ती होते. आता त्वचेला सुरकुत्या पडणं, केस पिकणं, केस गळणं किंवा चेहऱ्यावर वांग, डाग निर्माण होणं, तर या सगळ्यासाठी नस्याचा उपयोग होतो. आता नस्याचा एक ठराविक वेळ सांगितलेली आहे. नस्याचा समय कोणता आहे तर स्वस्थ व्यक्तीनं जे नॉर्मल लोक आहेत त्यांनी काय करायचंय तर विशेषतः शरद ऋतूमध्ये आणि वसंत ऋतूमध्ये रोज सकाळी नस्यविधी करायचा आहे. आणि कफरोगात सुद्धा सकाळीच नस्यविधी करायचा आहे. म्हणजे ज्यांना कफाचा त्रास आहे, सतत सायनसचा त्रास होतो, सतत सर्दी होते किंवा घशाचे त्रास होत आहेत, आवाज बसलाय, घसा खवखवतोय किंवा ज्यांना खोकल्याचा त्रास होतोय, तर हे जे कफरोग आहेत तर त्या कफरोगामध्ये सुद्धा प्रातःकाळीच नस्य करायला सांगितलंय. आणि शरद आणि वसंत ऋतूत सुद्धा प्रातःकाळीच नस्य करायला सांगितलेलं आहे. पित्ताच्या विकारामध्ये मात्र माध्यान्हकाळी आणि वातरोगामध्ये सायंकाळी आणि रात्री नस्यविधी करायचा आहे. शीतकाली म्हणजे थंडीच्या दिवसात म्हणजे आता सध्या शीतकाल चालू आहे. हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये माध्यान्हकाळी म्हणजे दुपारच्या वेळी 12-1च्या दरम्यान माध्यान्हकाळी नस्य करायला सांगितले. आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे एप्रिल मे महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो जेव्हा खूप कडक उन्हाळा असतो. तर अशा वेळी सायंकाळी नस्य विधी करायला सांगितलं. सायंकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या समयी त्यावेळी नस्य करायचं आहे. वर्षा ऋतूमध्ये नस्य कधी करायचे तर आकाश अभ्राच्छादित नसताना म्हणजे जर ढग आले असतील, ढग भरून आले असतील तर अशा वेळी नस्यविधी करायचा नाहीये. ज्यावेळी आकाश निरभ्र असेल, ढग नसतील, पाऊस नसेल अशा वेळीच नस्यविधी वर्षा ऋतूमध्ये करायचा आहे. तर हे झालं नस्याची वेळ. आता नस्य किती टाकायचं त्याची मात्रा काय पाहिजे, डोस काय असला पाहिजे तर चरकाचार्यांनी नस्याची मात्रा 2 तोळे सांगितलेली आहे. 2 तोळे म्हणजे बऱ्यापैकी जास्त होतं ते. तर 2 तोळे आता आपण एवढं नस्य करू शकत नाही, परंतु स्वस्थ व्यक्तींनी मात्र रोजच्या नस्यासाठी फक्त 8 थेंब सांगितलेले आहे. म्हणजे 8 थेंब सांगितलेले आहेत. म्हणजे दोन्ही नाकपुड्यामध्ये 8-8 थेंब कोमट करून तेल घालायला सांगितलेलं आहे. आता नस्य जे आहे त्याच्यासाठी एकतर तिळ तेल वापरावं किंवा अणुतेल वापरावं. पण स्वस्थ व्यक्तींनी रोजच्या नस्यासाठी तिळ तेलाचा वापर करायला सांगितलंय आणि ते पण 4 ते 8 थेंब हे ही योग्य मात्रा वाटते. नंतर नस्याचा जर अतियोग झाला की बाबा तुमची जी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त जर तेल टाकलं गेलं नाकामध्ये, नस्य केलं गेलं तर त्यानं काय होतं अतियोग होतो. म्हणजे काय होतं तर नाक आणि घशातून सतत कफ बाहेर पडायला लागतो. डोकं आणि डोळे हे अतिशय
जड होतात, इंद्रिय क्षोभ होतो. इंद्रिय क्षोभ होतो म्हणजे काय, थोडक्यात सर्दी होते आणि मग त्याच्यावर वृक्ष उपचार करावे लागतात. आणि मूर्छा जर आली तर डोक्याच्या खाली सर्वांगावर गार पाणी शिंपडायला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपली जेवढी क्षमता असेल तेवढंच नसते, साधारण 4 ते 8 थेंब तिळ तेल हे नाकात टाकायला सांगितलेलं आहे. आता जर वाताचे विकार असतील, काही वात प्रकृती असेल, पित्ताचे विकार असतील, तर अशा वेळी पित्ताच्या विकारांना तिळ तेलाच्या ऐवजी गाईच्या घृताचा वापर नसण्यासाठी करावा. म्हणजे देशी गाईचं जे तूप आहे, तर ते तूप 2-2 थेंब नाकात आपण टाकू शकतो. ठीक आहे. आता नश्यामध्ये आहे ना, 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे मर्श नस्य आणि दुसरं प्रतिमर्श नस्य. मर्श नस्य जे आहे ना, ते त्याचा वापर जो आहे तो व्याधींमध्ये केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या व्याधींमध्ये उपचार म्हणून जेव्हा नस्याचा वापर केला जातो त्यावेळी त्याला मर्श नस्य असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये अणुतेल, पंचेंद्रिय वर्धन तेल किंवा शेळीचं दूध, गाईचं दूध, त्याच्यामध्ये काही औषधी द्रव्य टाकून त्याचं नस्य केलं जातं. ज्यावेळी व्याधींमध्ये उपचार म्हणून औषधांनी नस्य केलं जातं त्यावेळी त्याला मर्श नस्य असं म्हणायचं. आणि प्रतिमर्श नस्य म्हणजे रोज जे स्वस्थ व्यक्ती जे नस्य करतात त्याला म्हणतात प्रतिमर्श नस्य. तर याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 5-5 प्रकार सांगितलेले आहेत चरकाचार्यांनी. म्हणजे नस्य, शिरोविरेचन, प्रतिमर्श, अवपीड आणि प्रधमन. आता हा चिकित्सेचा भाग आहे त्यामुळे हा काही तुमच्या सिलेबसमध्ये नाहीये. याच्यामध्ये तुम्ही फक्त 2च प्रकार लक्षात ठेवा, मर्श नस्य आणि प्रतिमर्श नस्य. आणि हे जे प्रकार जे पडलेले आहेत ते नस्यामध्ये वापरायच्या नस्यामध्ये वापरायच्या द्रव्यावरून पडलेले आहेत. म्हणून प्रतिमर्श जे नस्य आहे त्याचा वापर हा स्वास्थ्य रक्षणासाठी रोज केला जातो, व्याधी प्रतिबंधासाठी सुद्धा केला जातो. आणि मर्श नस्य जे आहे तेव्हा ते व्याधी झाल्यानंतर उपचारात्मक स्वरूपामध्ये त्याचा वापर केला जातो. आता प्रतिमर्श नस्य जे आहे, जे स्वास्थ्य रक्षणासाठी प्रतिबंधात्मक म्हणून आपण रोज करायला पाहिजे, त्याची मात्रा प्रत्येक नाकपुडीत 2-2 थेंब एवढीच आहे. ठीक आहे. तर तो नस्याचा विधी कसा करायला पाहिजे, तर ज्याला नस्य करायचंय त्या व्यक्तीला पाठीवर म्हणजे उताणं झोपवायचंय आधी. आणि त्याला उताणं झोपवल्यानंतर चेहरा आणि मस्तिष्क या ठिकाणी थोडस मसाज करून त्याला वाफेनं शेक दिला जातो. आणि त्याच्यानंतर मान किंचित कलती करून आणि एक नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीमध्ये 2 थेंब टाकले जातात. म्हणजे नाकपुडी बंद करायची, दुसऱ्या नाकपुडीत तेल टाकायचं, त्यानंतर दुसरी नाकपुडी बंद करायची आणि पहिल्या नाकपुडीमध्ये तेल टाकायचं. अशा प्रकारे नस्यविधी हा केला जातो. आता नस्याचा जो काळ सांगितलाय सुश्रुताचार्यांनी, त्यामध्ये प्रतिमर्श नस्य हे 14 अवस्थेनंतर करायला सांगितलेलं आहे. कोणकोणत्या 14 अवस्था आहेत त्या, की ज्याच्यानंतर नस्य करायला सांगितले. त्या अवस्था म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर करायचं, नंतर घरातून बाहेर पडताना, त्यानंतर व्यायाम झाल्यानंतर, त्याच्यानंतर मैथुनानंतर आणि मार्गक्रमणानंतर. म्हणजे आपण कुठे प्रवासाला जाऊन आलो की त्यानंतर, प्रवासातून आल्यानंतर सायंकाळी, अशा वेळी नस्य हे करावं असं सांगितलेलं आहे. आणि प्रतिमर्श नस्य हे जे आहे ते स्वस्थ व्यक्तीनं रोजच करणं आवश्यक आहे. त्यासाठी कोणतंही पथ्य नाहीये. वृद्ध, बाल, लहान मुलं, अशक्त, रोगी या सगळ्यांसाठी प्रतिमर्श नस्य हे अतिशय उपयुक्त आहे. ते सगळ्यांनीच रोज करावं असं सांगितलेलं आहे. तर ही दिनचर्या झाली घ्राणेंद्रिय किंवा आपल्या नाकाच्या आरोग्यासाठी. नंतर पुढचं जे इंद्रिय आहे ते म्हणजे मुख किंवा वाक इंद्रिय. आता मुख जे आहे या मुखामध्ये ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. ज्ञानेंद्रिय कोणतं आहे? जिव्हा. रसनेंद्रिय हे एक ज्ञानेंद्रिय आहे, तेही आहे मुखामध्ये. आणि वाक इंद्रिय हे कर्मेंद्रियापैकी एक आहे. म्हणून मुखामध्ये एक ज्ञानेंद्रिय पण आहे आणि एक कर्मेंद्रिय पण आहे. त्यामुळं
मुखाच्या आरोग्यासाठी दिनचर्याचं पालन करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता रसनेंद्रिय जे आहे ते कोणत्या महाभूताचं अधिष्ठान आहे? रूप, रस, गंध, जल महाभूत. हं? रसनेंद्रिय हे जल महाभूताचं अधिष्ठान आहे. यासाठी दिनचर्येमध्ये काय सांगितलंय मुखाच्या आरोग्यासाठी? त्यात त्यांनी गंडूष आणि कवल असे 2 विधी सांगितलेले आहेत. गंडूष म्हणजे काय, तर औषधी द्रव्यांचे काढे किंवा औषधी तूप किंवा औषधी तेल हे काही काळ तोंडामध्ये धरून ठेवणं. औषधी काढा किंवा औषधी तेल किंवा औषधी तूप जे आहे ते तोंडामध्ये घ्यायचं आणि ते पूर्ण तोंड भरून घ्यायचंय तोंडामध्ये आणि ते तोंडामध्ये काही वेळ, जेवढा शक्य आहे तेवढा वेळ ते धरून ठेवायचं. त्याला म्हणतात गंडूष. यामध्ये इतका द्रव तो तोंडामध्ये घ्यायचा आहे की तो असा खुळखुळून हलवता नाही आला पाहिजे, हलला नाही पाहिजे तोंडामध्ये. इतका जास्त प्रमाणामध्ये तो गंडूशाचा द्रव तोंडामध्ये घ्यायचा आहे आणि तो तसाच धरून ठेवायचा आहे थोडा वेळ, जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ, आणि मग नंतर मुखातून बाहेर टाकायचं आहे. आता स्नेहयुक्त जे गंडूश असतो, म्हणजे जर कफ होत असेल किंवा सतत तोंडाला पाणी सुटत असेल तर अशा वेळी औषधी काढ्याचा गंडूश करायचा आहे. त्यासाठी पंचवल्कल चूर्ण वापरलं जातं. आणि स्नेहयुक्त गंडूश म्हणजे औषधी तूप किंवा औषधी तेलाचं जेव्हा गंडूश केला जातो तर तो जो आहे तो वातदोष किंवा पित्तदोषासाठी केला जातो. म्हणजे तोंड कडू पडणं, तोंडामध्ये दुर्गंधी येणं किंवा वातदोषामुळं तोंडाला सतत कोरड पडणं, तोंड कोरडं पडणं, तर यासाठी स्नेहयुक्त गंडूश वापरला जातो. स्नेहयुक्त म्हणजे एकतर तूप किंवा तेल यांनी गंडूश केलं जातं. तर त्यामुळं काय होतं, तर तोंडाची कोरडेपणा नष्ट होतो, ओठ फुटणं, खरखरीत होणं, दंतरोग, स्वरभेद किंवा स्वर खरखरीत होणं, आवाज खरखरीत होणं, या सगळ्यापासून स्नेहयुक्त गंडूशामुळं या सगळ्यापासून रक्षण होतं. तर हे झालं गंडूश. गंडूश आणि दुसरा जो विधी सांगितलाय तो म्हणजे कवल धारण. कवल म्हणजे काय, तर आता गंडूशामध्ये जे काही औषधी काढे किंवा औषधी स्नेह जो मुखामध्ये धारण करायला सांगितलंय तशाच प्रकारचं किंवा तेच द्रव्य कवल धारण म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये तोंडात घ्यायचे, थोड्या प्रमाणामध्ये तोंडात घ्यायचे आणि तो तोंडात सगळीकडे तो द्रव फिरवायचाय, खळखुळवायचाय आणि चुळा भरायचे. म्हणजेच कवल याचा अर्थ चुळा भरणे. आपण दात घासल्यानंतर कसं पाणी तोंडात घेऊन चांगलं सगळीकडून ते खुळखुळवतो आणि मग चूळ भरतो, तर ते एक प्रकारचं कवल विधीच आहे. तर तोंडातील द्रव खुळखुळता येईल इतका घेऊन त्याचे खुळखुळावून चुळा भरणे याला कवल धारण असं म्हणतात. गंडूशाच्या द्रव्यामध्ये स्नेह घालतात परंतु कवलामध्ये स्नेह नसतो. त्यानं फक्त आपण तोंडाची स्वच्छता करण्यासाठी म्हणून कवल धारण केला जातो. म्हणून त्याच्यामध्ये कवल धारण करण्यासाठी खैर, वड, उंबर अशा शिरी वृक्षांच्या सालीचा काढा करून त्याने कवल धारण केला जातो आणि त्याच्यामुळं अरुची, मुखदुर्गंधी, रुल्लास, प्रसेक यांचा ऱ्हास होतो, नाश होतो आणि तोंडाला हलकेपणा येतो. रुल्लास प्रसेक म्हणजे मळमळणं किंवा तोंडाला पाणी सुटणं, त्याला रुल्लास प्रसेक असं म्हणतात. तर हे कवल धारणामुळं मुखदुर्गंधी, तोंडाला पाणी सुटणं, अरुची हे दोष किंवा हे आजार नष्ट होतात. आता गंडूश आणि कवल याबद्दल आयुर्वेदामध्ये वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे वाग्भटांनी सांगितलेलं आहे, सुश्रुतांनी सांगितलेलं आहे, पण अष्टांग संग्रहामध्ये वाग्भटांनी याच्यावर जास्त डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. तर वाग्भटामध्ये गंडूश आणि कवल यातला फरक त्यांनी स्पष्ट केलाय. गंडूश म्हणजे काय, तर पूर्ण तोंड भरून द्रव्य घ्यायचे आणि ते तोंडामध्ये तसंच धरून ठेवायचे. आणि कवल म्हणजे काय, तर ते तोंडात सगळीकडे फिरवता येईल एवढ्या प्रमाणात तो द्रव घ्यायचा आहे, नंतर ते चूळ भरून टाकायचे, असा तो फरक आहे. आणि स्वस्थ व्यक्तींनी तोंडाचं आरोग्य टिकवण्यासाठी
तिळ तेलानं गंडूश करायला सांगितलंय. त्यानंतर 3, 5 किंवा 7 वेळा गंडूशचा प्रयोग करायला सांगितलाय. आणि तिळ तेलाने गंडूश केल्यामुळं काय होतं, तर उष्णता वगैरे झालेली असते, म्हणजे तोंडामध्ये जे छाले पडतात ना, तर ते बरे होतात. आता व्यवहारामध्ये उष्णतेमुळे तोंड आलं असं म्हटलं जातं, म्हणजे तोंडामध्ये अल्सर्स होतात, छाले पडतात. तर अशा वेळी थंड दुधानं 5 मिनिटं हे करायला सांगितलंय, गंडूश आणि कवलं करायला सांगितलंय. त्याच्यामुळं काय होतं, ते व्रण सगळे भरून येतात आणि छाले बरे होतात, असं त्यांनी सांगितलंय. याशिवाय तोंडाची चव सुधारते, तोंडातील चिकटपणा कमी होतो. शिवाय दंतशूल, दंतवेष्टन, दंतहार्ष म्हणजे काय, तर हायपर सेन्सिटिव्हिटी, म्हणजे दात सळसळणे किंवा दातातून कळा जे येतात त्याला दंतहर्ष असं म्हटलं जातं. तर ते दंतहर्ष सुद्धा या गंडूश आणि कवलामुळं, विधीमुळं कमी होतो. सलाईवा बनत नाही मॅम, तर हे त्याच्यासाठी उपयोगी होतं का? हा, होतं ना. सलाईवा सलाईवा बनत नाही ना, याचा अर्थ ते तोंडाला कोरड का पडते, तोंड का कोरडं पडतं, तर सलाईवा बनत नाही त्यामुळेच तोंडाला कोरड पडते ना. तर मग अशा वेळी गाईचं तूप किंवा तिळाचं तेल यांनी गंडूश करायला पाहिजे. अच्छा. ठीक आहे. त्यानंतर अजून एक विधी मुखाच्या आरोग्यासाठी सांगितलाय, ते म्हणजे तांबूल सेवन. तांबूल म्हणजे काय? तांबूल वाटलेलं म्हणजे पान, काय? पान वगैरे वाटून करतात सगळं. हा, पान पान. आपला पानाचा जो विडा आहे ना, तो पानाचा जो विडा आहे त्याला तांबूल असं म्हटलेलं आहे. पण ते आयुर्वेदामध्ये तांबूल वेगळा आहे, आणि आता जे तांबूल खाल्ले जातात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मसाले, परत तंबाखू, अजून काय काय घातलं जातं. तर तो तसला तांबूल खाऊन मुखाचं आरोग्य सुधारणार नाही, उलट त्यानं मुखाचं आरोग्य बिघडेल. तर आयुर्वेदात जसा तांबूल करायला सांगितलेला आहे त्या पद्धतीनं तांबूल करून खायला पाहिजे. त्यामुळं काय होतं, तांबूल खाण्यामुळं मुख स्वच्छ होतं, सुगंधित होतं, मुखाची कांती सुधारते, म्हणजे चेहऱ्याची जी त्वचा आहे ती सुधारते, ती तजेलदार होते. त्यानंतर हनुवटी, दात, आपला जो आवाज आहे, स्वर आणि जिव्हा यांच्या ठिकाणचं मलशोधन होतं. नंतर मुखप्रसेक शमन होतं, आणि हृदयाला सुद्धा तांबूल हितकर असतं. मुखप्रसेक म्हणजे तोंडाला पाणी सुटणे. नंतर गलरोगांचे शमन होतं, म्हणजे घशाचे जे आजार आहेत, म्हणजे स्वरभेद किंवा घसा बसणं किंवा घसा खवखवणं, घसा दुखणं, घशाला सूज येणं, हे जे घशाचे जे आजार आहेत त्या सगळ्या आजारांचं सुद्धा शमन होतं. आता काही काही आयुर्वेदिक ग्रंथामध्ये त्रयोदश गुणी विड्याचा उल्लेख आला आहे. आता हा त्रयोदश गुणी जो विडा आहे त्यामध्ये सुगंधी आणि कामोद्दीपक अशी केशर, कस्तुरी, सोने चांदी यांचा वर्क त्यामध्ये घातला जातो. परंतु स्वास्थ्य रक्षणासाठी, नित्य सेवनासाठी, म्हणजे रोज तांबूल खाण्यासाठी नागवेलीची पानं, कात, चुना, सुपारी आणि लवंग एवढेच पदार्थ रोजच्या तांबूलामध्ये घालायचे आहेत. नागवेलीच्या पानाला थोडासा चुना लावायचा, त्याच्यामध्ये थोडीशी सुपारी, लवंग आणि कात हे घालायचं आणि तो विडा खायचा. म्हणजे रोजच्या तांबूल सेवनासाठी हा असा विडा खाल्ला जातो. आणि काही वेळेस मग तो कामोद्दीपक असा विडा दिला जातो, त्याच्यामध्ये केशर असतं, कस्तुरी असते, सोने चांदीचा वर्ख असतो आणि इतर काही सुगंधी द्रव्य त्याच्यामध्ये असतात. म्हणजे मग सुगंधी द्रव्य म्हणजे आपलं वेलदोडा, लवंग, केशर, त्याच्यानंतर बडीशेप, हे सगळं त्याच्यामध्ये घातलं जातं. त्याला त्रयोदश गुणी विडा म्हणतात. आता पान खाल्ल्यामुळे किंवा तांबूल सेवनामुळे काय होतं, तर तोंडातला जो चिकटपणा आहे किंवा घशात जो चिकट कफ तयार होत असतो तो सगळा जातो आणि तोंडाला चव येते, तोंडाची दुर्गंधी जाऊन तोंडाला सुगंध येतो. त्याच्यासाठी त्यामध्ये जायफळ, लवंग, कापूर, कंकोळ, कात, सुपारी, चुना हे सगळं नागवेलीच्या पानामध्ये घालून तो विडा खायला सांगितलाय. आता विडा खाण्याची काय काय वेळा सांगितलेल्या आहेत, म्हणजे कधी खायला पाहिजे विडा, तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की जेवणानंतर विडा खावा, नंतर झोपून उठल्यानंतर विडा खाल्ला पाहिजे,
स्नान केल्यानंतर विडा खावा. स्त्री समागमापूर्वी सुद्धा विडा खायला सांगितलेला आहे. त्यानंतर विद्वत सभेत जाताना किंवा राज दरबारी जाताना तांबूल सेवन करावं असं सांगितलेलं आहे. तर ते त्या काळाला अनुसरून त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण फक्त जेवणानंतर खातो, त्यामुळं मुख दुर्गंधी दूर होते, तोंडाचा चिकटपणा कमी होतो आणि अन्नाचं पचन चांगलं होतं. तर हे कधी खायला सांगितले ते आपण बघितलं. आता तांबूल निषेध म्हणजे तांबूल कधी खायचा नाही त्याचे सुद्धा नियम स्वस्थ वृत्तामध्ये सांगितलेले आहेत. तांबूल कधी खायचा नाही तर जर रक्तपित्त झालं असेल, उरक्षत म्हणजे फुफ्फुसाचे काही आजार असतील तर अशा वेळी तांबूल खायचा नाहीये. दुर्बलता म्हणजे जर काही आजारपणामुळं किंवा खूप उन्हामध्ये चालून आल्यामुळं जर दुर्बलता आली असेल, अशक्तपणा आला असेल, खूप तहान लागलेली असेल, मूर्छा येत असेल तर अशा वेळी तांबूल खायचा नाही. त्यानंतर विषबाधा झाली असेल किंवा काही डोळ्यांचे आजार झाले असतील तर अशा व्यक्तींनी सुद्धा तांबूल सेवन करायचं नाहीये. याशिवाय विरेचन दिलं असेल, क्षुद्बोध झाला असेल तर त्यानंतरही तांबूल खाऊ नये. तर ही निषिद्ध काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तांबूल निषेधाच्या. त्यानंतर जर तांबूल अति प्रमाणात, आता काही जणांना ते व्यसनच असतं विडा खाण्याचं, म्हणजे ते सारखे आपले येता जाता पान खात असतात. आता हे व्यसन असणारे माणसं खूप कमी झालेत, पण पूर्वीच्या काळी तो एक पानाचा डबा असायचा आणि बऱ्याच लोकांना ते 4 दिवसातनं एक 10 वेळा तरी ते पान बनवून खायचे. तर हा तांबूलाचा अतियोग आहे. तर तांबूलाचं जर अतिसेवन केलं तर त्यामुळं केस, दात, जठराग्नी, बल, वर्ण यांचा ऱ्हास होतो. त्यानंतर तोंडाचा शोष होतो, म्हणजे तोंड घसा कोरडे पडतात. नंतर रक्तपित्त, वात यांचे विकार वाढतात. तांबूल सेवनामुळे अतिरुक्षता होते, त्यामुळे वातदोष वाढतो आणि वाताचे अनेक विकार त्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे तांबूलाचं अति प्रमाणात सेवन निषिद्ध आहे. यानंतर अजून एक नाक आणि तोंड या दोन्हीच्या आरोग्यासाठी म्हणून अजून एक विधी सांगितलाय, तो म्हणजे धूमपान. धूमपान म्हणजे आता जे लोक सिगरेट ओढतात, स्मोकिंग, तर ते नव्हे, ते व्यसन आहे. पण इथे जे स्वस्थ वृत्तामध्ये जे धूमपान सांगितलंय ते घसा, नाक आणि तोंडाच्या आरोग्यासाठी म्हणून सांगितलेले आहे आणि त्याच्यामध्ये तंबाखू सारखी द्रव्य नसतात. आता जे व्यसन म्हणून जे स्मोकिंग केलं जातं त्याच्यामध्ये सिगरेटमध्ये तंबाखू असते, काही वेळा काही ड्रग्सचं सुद्धा सिगरेट मधून धूम्रपान केलं जातं. तर ते अतिशय वाईट आहे, ते विषारीच आहे म्हणजे. पण इथं जे धूमपान करायला सांगितलेलं आहे ते औषधी द्रव्यांचं धूमपान करायला सांगितलेलं आहे. आता धूमपानाचे 4 प्रकार आहेत: स्नैहिक, वैरेचनिक, कासघ्न आणि प्रायोगिक. स्नैहिक, वैरेचनिक, कासघ्न आणि प्रायोगिक असे धूम्रपानाचे 4 प्रकार आहेत. आणि त्यातला प्रायोगिक धूमपान जे आहे, हा प्रायोगिक धूमपान विधी हा स्वस्थ वृत्तासाठी आहे, म्हणजे नॉर्मल लोकांनी रोज करायचं धूमपान आहे. आणि बाकीचे जे 3 प्रकार आहेत म्हणजे स्नैहिक, वैरेचनिक आणि कासघ्न, हे जे 3 प्रकार आहेत धूमपानाचे ते रोगावस्थेत उपचार म्हणून करायचे प्रकार आहेत. आता प्रायोगिक जे धूमपान करायचंय तर त्यासाठी धूम्रवर्ती केली जाते, धूमवर्ती तयार केली जाते. धूमवर्ती म्हणजे थोडक्यात काय, त्याला सिगरेट किंवा बिडी म्हणता येईल. तर ही जी धूमवर्ती आहे ती कशी तयार करायची आहे, ती पूर्वीच्या काळी औषधी द्रव्यांनी तयार केली जायची. तर ती कशी तयार केली जायची, तर चरकाचार्यांनी त्यासाठी द्रव्य काही सांगितलेत, जे रेणुका बीज, शहाजिरे, नागकेशर, गवला, वाळा, चंदन, तमालपत्र, दालचिनी, वेलची, पद्मकाष्ठ, यष्टीमधू, गुग्गुळ, कृष्ण, अगरू, त्याच्याशिवाय वड, पिंपळ, उंबर, लोध्र इत्यादी वृक्षांच्या सालीचं चूर्ण करायचं, पावडर करायची. आणि नंतर ती पावडर जी आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्याचा एक असा गोळा बनवायचा आणि मग त्याचं एक अशी वळकटी करायची, त्या गोळ्याची एक अशी लांब वळकटी करायची आणि त्या वळकटीमध्ये बोरू किंवा
वेताच्या 8 अंगुळे लांब अशी काडी त्याच्यातून घालायची किंवा त्या काडीवर त्याचा लेप करायचा आणि ते तसंच उन्हामध्ये वाळवायचं. आणि वाळल्यानंतर काय करायचं, ती मधली जी काडी आहे ती हळूच काडी काढून घ्यायची आणि मग जे सिगारेट टाईप जे तयार होतं त्याला म्हणतात धूमवर्ती. तर ही धूमवर्ती तयार करण्यासाठी मुस्ता, राळ, नागरमोथा, धूप, पांढरं कमळ, निळं कमळ, सावरी, तगर यांची सुद्धा चूर्ण वापरली जातात. आता तुम्ही म्हणाल पेपरमध्ये हे जर लिहायचं झालं तर एवढी सगळी द्रव्यांची नावं कशी लक्षात ठेवायची? एवढं सगळं द्यायची गरज नाही. एक 2-3 तुम्ही नावं फक्त लक्षात ठेवा की बाबा शहाजिरे, नागकेशर, चंदन, तमालपत्र, दालचिनी इत्यादी. एवढं लिहून इत्यादी म्हणून लिहिलं तरी चालेल. तर अशा औषधांची चूर्ण पाण्यामध्ये कालवायची, त्याचा 8 अंगुळे लांब अशा काडीवर लेप करायचा आणि ते वाळवायचं. वाळल्यानंतर मधली काडी हळूच काढून घ्यायची. मग जी औषधी जे पोकळ जे तयार राहते ती म्हणायची धूमवर्ती. आणि ही धूमवर्ती मग काय करायची, तुपामध्ये बुडवायची आणि तुपामध्ये बुडवून मग ते धूमयंत्रात ठेवायची आणि धूमयंत्रात ठेवून त्यावर निखारा ठेवायचा आणि मग त्या धूमयंत्रातून तोंडाने धूर ओढायचा आहे. आता पूर्वी ते धूमयंत्र म्हणजे ते चिलीम म्हणतात ना, तशा प्रकारचं ते धूमयंत्र असतं. त्याच्यामध्ये ते ठेवायचं, त्याच्यात छोटासा एक निखारा ठेवायचा, मग ते जळायला लागतं, त्याच्यातनं धूर यायला लागतो. मग ते धूमयंत्र तोंडात धरून तोंडाने तो धूर ओढायचा, त्याला म्हणतात धूम्रपान. तर धूमयंत्र कसं असायचं पूर्वी की एक 36 अंगुळ लांबीची एक नळी असायची. 36 अंगुले लांबीची नळी असायची, त्याला 3 जॉईंट असायचे आणि त्यात 3 जॉईंट असायचे आणि नळीच्या टोकाला, त्याला नेत्र असं म्हणायचं, त्याला तिथे टोकाला एक भोक असायचं, होल असायचं, त्याला त्या धूमयंत्राचं नेत्र किंवा डोळा म्हणायचे. आणि हा जो डोळा आहे तो धातूचा असायचा, म्हणजे सोनं किंवा चांदीचा तो असायचा किंवा काही वेळा लाकूड किंवा बांबूचा सुद्धा बनवायचे ते. आणि त्याच्यामध्ये ती धूमवर्ती ठेवायची, त्याच्यावर निखारा ठेवायचा आणि ती जी लांब नळी असते त्याचं दुसरं टोक तोंडामध्ये धरून तो जो धूर निघत असतो तो तोंडानं आत ओढला जातो, त्याला म्हणतात धूमपान. आता धूमपान विधी कसा करायचा आहे, तर त्यामध्ये चरकाचार्यांनी सांगितलंय की नाक आणि शिर प्रदेश म्हणजे नाक आणि कपाळ यांच्या ठिकाणी जो कफ असतो तो नाकाने धूर ओढायचा आणि तोंडाने सोडायचा. म्हणजे थोडक्यात सायनसेस मध्ये आणि नाकामध्ये जर का कफसंचिती झाली असेल तर अशा वेळी धूम्रपान कसं करायचे, तर नाकाने धूर ओढायचा आणि तोंडानं सोडायचा. जर घशामध्ये कफसंचिती झालेली असेल तर धूर हा तोंडाने ओढायचाय आणि तोंडानेच पुन्हा बाहेर सोडायचंय. लक्षात आलं? धूम्रपान कसं करायचंय, जर नाक आणि कपाळाच्या ठिकाणी जर कफ साठलेला असेल तर नाकाने धूर ओढायचा आणि तोंडाने सोडायचा. आणि जर कंठ प्रदेशी म्हणजे घशामध्ये कफ साठलेला असेल तर धूम्रपान करताना म्हणजे धूर हा तोंडाने ओढायचे आणि परत तोंडानेच सोडायचंय. आता यामध्ये सुश्रुतांनी एक वेगळं मत सांगितलंय त्यांचं. सुश्रुतांच्या मते प्रायोगिक धूमपान हे नाकानच करायचे. प्रायोगिक म्हणजे स्वस्थ व्यक्तींनी रोज करायचं जे धूम्रपान आहे ते प्रायोगिक म्हणतात त्याला. तर ते धूम्रपान नाकानेच करावं असं त्यांचं मत आहे. धूम्रपान करताना कसं बसायचंय, तर धूम्रपान करत असताना सरळ ताठ बसायचंय. नंतर एकाग्र मनानं दृष्टी खाली ठेवून धूम्रपान करावं. कधी करायचं? स्नानोत्तर म्हणजे स्नान झाल्यानंतर करावं, भोजनोत्तर जेवणानंतर करावं, शिंका येत असतील सारख्या तर शिंकल्यानंतर सुद्धा करायला सांगितलेलं आहे, दात घासून झाल्यानंतर करायचे, सकाळी झोपून उठल्यावर करायचे किंवा आपण दुपारी जर झोपलेलो असेल तर दुपारी झोपून उठल्यानंतर पण धूम्रपान करायला सांगितलंय. नस्य आणि अंजनानंतर धूम्रपान करावं. त्यानंतर घशातून आणि नाकातून जर शोधन केलं तर अशा वेळी सुद्धा धूम्रपान करायचं आहे. तर हे
धूम्रपानाची वेळ सांगितली. आता धूम्रपानाचा फायदा काय आहे? तर प्रायोगिक धूम्रपानाने म्हणजे स्वस्थ व्यक्तींनी जे रोज धूम्रपान करायचे त्यांनी काय होतं, तर हृदय आणि कंठाची शुद्धी होते. हृदय आणि कंठाची शुद्धी होते. त्याशिवाय डोक्याचा जडपणा जातो आणि डोकं हलकं वाटतं. नंतर धूम्रपानामुळं नाक आणि घशातील कफाचे शोधन होते. वाणी, मन, इंद्रिय प्रसन्न होतात. वातदोषाचं शमन होतं. शिवाय केश आणि श्मश्रू म्हणजे मिशा म्हणजे डोक्याचे केस, दाढी, मिशा हे सगळे बळकट होतात. मुख दुर्गंधी जाते. नंतर श्वास, खोकला, अरुची, प्रसेक, स्वरभेद, शिंका, नंतर उलटी होणं, श्वासावरोध, तंद्रा म्हणजे सतत झोप येणं, हनुग्रह म्हणजे हनुवटीचे आजार, नंतर मन्यास्तंभ म्हणजे मान अवघडणं, पिनस म्हणजे सर्दी, शिवाय नाक दुखणे, कान दुखणे, शिरशूल आणि इतर वातकफजन्य रोगामध्ये धूम्रपानाचा उपयोग होतो. आता धूम्रपानाचा अतियोग झाला तर काय होतं, की जास्त प्रमाणात जर धूम्रपान केलं तर काय होतं, तर टाळू, शिर आणि कंठ या ठिकाणी शुष्कता येते. सतत तहान लागते, तोंडाला घशाला कोरड पडते. नंतर मूर्छा येते, नाक घास यातून नाक आणि घसा याच्यातून रक्त येण्याची शक्यता असते. नंतर इंद्रियांच्या ठिकाणी अस्वस्थता असते. ही लक्षणं धूम्रपानाच्या अतियोगामुळे होतात. त्यानंतर अयोग्य वेळी आणि अयोग्य पद्धतीनं जर आवाज गेला मॅडम. बहिरेपणा येऊ शकतो, अंधत्व येऊ शकतं. त्यानंतर मुकत्व म्हणजे वाणीमध्ये दोष येण्याची शक्यता असते. नंतर रक्तपित्त, भ्रम, इंद्रियांची हानी सुद्धा होण्याची शक्यता असते अतियोगामुळे. म्हणून धूम्रपानाचा अतियोग करायचा नाहीये. नंतर धूम्रपान कधी करायचं नाही, धूम्रपान निषेध कधी सांगितलाय, तर विरेचन घेतला असेल, बस्ती घेतला असेल तर अशा वेळी धूम्रपान करायचं नाही. नंतर रक्तपित्त, विषबाधा झाली असेल तर धूम्रपान करायचं नाही. गर्भावस्थेमध्ये धूम्रपान करायचं नाही. नंतर आमविकार झाले असतील, तीव्र पित्त विकार असेल, जागरण, मूर्छा, उरक्ष, तृष्णा हे व्याधी असताना सुद्धा किंवा अतिशय कृश व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींनी सुद्धा धूम्रपान करायचं नाहीये. शरीरामध्ये वृक्षत्वाला असेल म्हणजे त्वचा कोरडी पडलीये, केस कोरडे पडलेत, डोळे कोरडे पडलेत, निस्तेज झालेत, तर अशी जर शुष्कता शरीरामध्ये आली असेल तर त्यावेळी धूम्रपान करू नये. मध खाल्ल्यानंतर किंवा दुग्धपानानंतर सुद्धा धूम्रपान करायचं नाहीये. किंवा दधीयुक्त भोजनानंतर, स्नेहपानानंतर सुद्धा धूम्रपान करू नये असं सांगितलंय. ठीक आहे, हा झाला धूम्रपान विधी. आता पुढचे आपण थांबूया, पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करू, अभ्यंग.